तर जय शिवराय मित्रांनो, मी पंकज मोरे. स्वागत आहे तुमचं आणखीन एका ब्लॉग मध्ये, एका व्हिडिओ मध्ये. तर व्हिडिओ बनवण्याचा विषय आहे की आज तुम्हाला माहिती असेल, बऱ्याच जणांनी पेपरमध्ये वाचलं असेल, ऑनलाईन वाचलं असेल, तर HSRP नंबर प्लेट बनवून घ्यावी लागणार आहे. कोणाला घ्यावी लागणार आहे तर 2019च्या आतमधले, 2019च्या नंतरची नाही मित्रांनो, आतमधले ज्यांच्याकडे टू व्हीलर आहे, कार आहे, रिक्षा आहे, आपल्यासाठी पण आहे हे न्यूज. तर सगळ्यांसाठी HSRP नंबर प्लेट बनवणं अनिवार्य आहे. कधीपर्यंत? 31 मार्च पर्यंत. तर 31 मार्चच्या नंतर जर तुम्ही HSRP नंबर प्लेट नाही बसवली असेल तर तुम्हाला बराचसा फाईन आहे, दंड आहे. तर आता HSRP काय आहे? हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. तर याचा अर्थ असा होतो, तर तुम्ही आता थोड्या दिवसापूर्वी इंस्टाग्रामवर, फेसबुकवर वाचला असेल मित्रांनो की एकाच नंबरच्या 2 गाड्या पकडल्या होत्या. कुठं? ताज हॉटेलच्या इथं, मुंबईत. तर ते कसं काय झालं तर तुम्हाला ती स्टोरी सांगतो थोडी. तर जो एक भैया होता, तर त्याची ती गाडी होती एर्टिगा, वेगळाच नंबर होता. तर त्याच्यावर भरपूर लोन होतं वाटतं, कर्जबाजारी होता, हप्ता काही भरू शकत नव्हता. त्यांनी काय केलं की नंबर प्लेटच चेंज केले डायरेक्ट. एक डिजिट, शेवटचा जो एक डिजिट आहे ना तो चेंज केला त्याने, आणि वेगळा एक्स्ट्रा आपण 8 समजू, शेवटचा 7 असेल तर त्याने 8 केला. आणि त्या नंबर प्लेटची गाडी तो पळवत होता, येलो नंबर प्लेटची. तर त्याच्यावर बरेचसे फाईन पडत होते ना, ते फाईन डायरेक्ट कोणाला जायचे? त्याच्यावर जो ओरिजिनल एर्टिगाचा मालक आहे खरा, तर त्याच्यावर ते जायचे. तो बऱ्याच वेळा फाईन भरायचा नकार, म्हणजे तो कंप्लेंट केली आणि बरेच वेळा आणि फाईन भरावा लागत होता. शेवटी त्याने ती गाडी बऱ्याचदा त्यांच्या ग्रुपमध्ये ट्रॅक केली, ग्रुपमध्ये टाकून की बाबा ही गाडी बघा कुठे, मला कळवा. शेवटी त्याने ती गाडी एर्टिगा जी पकडली ताज हॉटेलच्या इथे. तर मित्रांनो, याच्यासाठी, याला आळा घालण्यासाठी सरकारने बरेचसे HSRP, तर HSRP नंबर प्लेटचे आपण फायदे बघूया. काय फायदे असतात जेणेकरून सरकार आपल्या पाठीमागे लागले, म्हणजे परिवहन विभाग जो आहे, जो आपल्या पाठीमागे लागलाय. कशामुळं? तर मी इमेजचा स्क्रीनशॉट शेअर करतो तुम्हाला की कशी असते नंबर प्लेट. तर ही नंबर प्लेट असते ना मित्रांनो की टेम्पर प्रूफ आहे, याच्यात छेडछाड करता येत नाही नंबर प्लेटला, आणि त्याच्यामुळं सिक्युरिटी राहते आणि छेडछाड नाही होत. तर बघा तुम्ही, जुन्या नंबर प्लेट बऱ्याच जण कशी करतात की म्हणजे काय, समजा दादा 41 नंबर घेतात आणि दादा करून टाकतात. तर अशा गाड्या भरपूर आणि फॅन्सी नंबर प्लेट असतात भरपूर. तर त्यांना आळा बसवण्यासाठी ही नंबर प्लेट, HSRP नंबर प्लेट काढलेली आहे. टेम्पर प्रूफ असते, त्याच्यामुळे छेडछाड करता येत नाही याच्यामध्ये. नंबर प्लेटवर चासी नंबर असतो, इंजिन नंबर असतो. तर याच्यामुळं की चोरीला सहसा जात नाही गाडीचा नंबर प्लेट जर असेल तर गाडी चोरीला जाणार नाही. हा एक सगळ्यात मोठा फायदा आहे. तर आपण आता घरातून शूट करतोय मित्रांनो. तर बघा मित्रांनो, HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, हा जो फुल फॉर्म आहे HSRPचा. तर त्याचे फायदे काय ते आपलं चालू होतं. तर आपला फायदा काय, दुसरा फायदा सांगतो तुम्हाला. बघा, सिरियल नंबर असतो त्याच्यावर आणि कोड असतो, ज्याच्यामुळं चोरी झालेल्या वाहनांचा शोध घेणे, म्हणजे त्यांना, पोलिसांना लवकर ते सोपं जातं. आणि आपला पण फायदा होतो त्याच्यामुळं की आपली गाडी जर चोरीला गेली इन केस, तर ते लवकर सापडावी म्हणून त्या नंबर प्लेटचा वापर केला जाऊ शकतो त्याच्यावर. कारण तुम्हाला सांगितलं मी, युनिक नंबर ID असतो, चासी नंबर असतो, इंजिन नंबर असतो. तर बघा, नवीन मोटार वाहन कायदा आहे, त्याच्यामुळे हे HSRP नंबर जे आहे ते कंपल्सरी आहे, आणि जर नाही केलं तर तुम्हाला त्याचा फाईन आहे. तर हे लक्षात ठेवा मित्रांनो, त्याच्यासाठी काढूनच घ्यायचं आहे ते कसं आहे. तर बघा, अजून एक सांगतो, कारला जे असतं ना, काय ते टोल प्लाझावर फास्टॅग असते, हा कारवाल्यांसाठी फास्टॅग असते. तर त्याच्यावर त्या नंबर प्लेट आणि फास्टॅग, त्याच्यामुळे काय होतं की त्यांचा वेळ वाचतो आपला थोडक्यात. तर हा एक फायदा आहे. आणि डुप्लिकेट नंबर बघा असतो, तुम्हाला सांगितलं मी. असं मध्ये एकदा आपल्या इकडे काळेवाडीला एक रिक्षाचं झालं होतं. तर
रिक्षाचे त्या काहीतरी दुसरा होता ते त्यांनी काहीतरी नंबर प्लेट चेंज केली आणि खरा प्रत्येक वेळी हा सिग्नल बिग्नल मोडायचा प्रत्येक वेळी आणि जो फाईन आहे तो त्याच्या दुसऱ्या ओरिजिनल जो मालक आहे त्याच्या नंबरवर जायचा आणि प्रत्येक वेळी त्याला दंड भरावा लागायचा. शेवटी ती गाडी पकडली. असं मित्रांनो जे असं छेडछाड करतात ना ते पकडले जातातच कधी पण, लक्षात ठेवा. पण हेच टाळण्यासाठी युनिक नंबर कोड असतो, म्हणजे युनिक सील आणि कोड असतो, त्याच्यामुळे डुप्लिकेट नंबर काय बनत नाही. थोडक्यात की अशक्य आहे. थोडक्यात की ह्या सगळ्या प्रकाराला आळा घालण्यासाठीच हे सरकारने नवीन म्हणजे आपल्या परिवहन विभागाने नवीन कायदा काढलेला आपलं जो रूल काढलेला आहे 2019च्या अगोदरच्या गाड्यांसाठी. जसं की बघा पिक्चर मध्ये दाखवतात की किडनॅपिंग साठी गाडी वापरली नंबर, समजा क्राईम करायला मर्डरसाठी, समजा बँक लुटायला असं गाडीचे नंबर प्लेट चेंज करतात माहिती का. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा पिक्चर मध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये क्राईम पेट्रोल मध्ये. तर त्या प्रकाराला आता आळा घालणार आहे. तर म्हणजे बनणारच नाही ना डुप्लिकेट. आणि समजा दिसलीच लगेचच त्यांना साईडला घेणार पोलीस आणि थोडक्यात की फाईन मारणार आणि थोडक्यात की चौकशी करणार, जर निघाले तर अरेस्ट करणार, असं असतं. तर HSRP नंबर प्लेट अशी आहे की उष्णता, गारवा, पाऊस म्हणजे सहन करते आणि टिकाऊ असते थोडक्यात की. आणि आता मी माझी टू व्हीलर आहे त्याला मी कधी 1 वर्ष अगोदर नंबर म्हणजे प्लेट 700 का 800 रुपयाची एकदम भारीवाली बनवली होती, पण आता ती तडकली आहे. तर असे प्रकार होणार नाहीयेत. तर त्याच्यासाठीच HSRP नंबर प्लेटचा एक फायदा आहे. तर हा HSRP नंबर प्लेट आहे ती डेटाबेस आहे ना, सरकारचा जो डेटाबेस असतो त्याच्यामध्ये कनेक्ट असणार आहे आणि त्याचे डिटेल लगेचच पोलिसांना उपलब्ध होणार आहेत. मालक कोण आहे, नोंदणी कधी झाली आहे आणि RTO डिटेल लगेचच कळणार आहेत. त्याच्यासाठी हा एक फायदाच आहे. आणि बघा चोरी झाली तुमची तर काय RFID टॅग असतो त्याच्यावर, तर ते ट्रॅक करता येणार आहे तुम्हाला, म्हणजे पोलिसांना ट्रॅक करता येणार आहे. आणि कायद्याने बंधनकारकच आहे 2020च्या नंतर उत्पादन झालेले सगळ्या गाड्यांना, म्हणजे 19च्या नंतरच्याच गाड्यांना सगळ्यांना हे बंधनकारकच आहे मित्रांनो. हा एक तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला हे बनवणं म्हणजे नंबर प्लेट बनवणं बंधनकारकच आहे. आता हे कसं बनवतात ते तुम्हाला मी सांगतो, काय प्रोसिजर आहे, काय करावं लागेल HSRP नंबर प्लेट साठी. तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे RTO कडून. आता हे ऑनलाईन अर्ज हे सगळे आपले एजंटच करतात, तुम्हाला तर माहितच आहे. तर त्यांच्याकडेच जायचं आणि HSRP नंबर प्लेटचा म्हणजे तुम्हाला थोडक्यात की त्याला सांगायचंय तुमचा त्याच्यात काय लागणार आहे, वाहनाचा नंबर, चासी नंबर आणि इंजिन नंबर तुम्हाला लागणार आहे की, आणि पैसे भरायचे तुम्हाला किती असतील ते. तर त्याचे पैशाचे डिटेल बी तुम्हाला सांगतो. तर डीलर बी असतील मित्रांनो, कारण म्हणजे आता हे सरकार का करतेच की डीलर कडूनच तुम्ही जायचं आणि तिथंच हे सगळं प्रोसिजर करून नंबर प्लेट भरवायचे. तर RTO मध्ये अर्ज करायचा आहे, पण आजकाल RTO मध्ये सगळे एजंटच काम बघतात. तुम्हाला मी सांगितलं जसं की. तर अर्ज केल्यावर तुम्हाला अपॉइंटमेंट भेटणार आहे आणि त्या दिवशी जायचंय तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन आणि ते नंबर प्लेट बसवायचंय. तर पैसे किती लागतात तुम्हाला सांगतो की बघा, कसं असतं की 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर आणि इतर गाड्या त्यांच्यासाठी वेगळं आहे शुल्क आहे. बघा 300 ते 400 म्हणजे 2 व्हीलर आणि 3 चाकी आहे ते 300 ते 600 मध्ये तुम्हाला होणार आहे. आणि मोठ्या गाड्या असतील त्यांना 1000 रुपये. तर असे पैसे तुम्हाला लागणार आहे हे सगळं बनवायला. तर 2019च्या नंतरच्या तुमच्याकडे कोणतीही गाडी असू दे, 2 व्हीलर असू दे, 4 व्हीलर असू दे, तुमच्याकडे ट्रॅक्टर असू दे, हे सगळ्यांसाठी बंधनकारकच आहे. तर डिलिव्हरी आणि फिटिंग म्हणजे 7 दिवसात तुम्हाला HSRP नंबर प्लेट तयार होते. थोडक्यात बाहेर कोणतरी आलंय ते बघतोय मी. तर प्लेट आहे ना ती RTO तर्फे वाहनावर फिट केली जाणार आहे. तर बघू आता इथून पुढे अजून काही जर अपडेट असतील तर तुम्हाला मी या आपल्या चॅनलवर नाहीतर शॉर्टवर दाखवलंच, सांगलच. तर ही होती थोडीफार जी माहिती आहे. नंबर प्लेट तुम्हाला बसून घ्यावं लागेल मित्रांनो, नाहीतर प्रत्येक वेळी त्याचा फाईन तुम्हाला जेवढा वेळा तुम्हाला पोलिस पकडतील त्यावेळेस तुम्हाला तेवढा फाईन द्यावा लागणार आहे. त्याच्यासाठी 400-500 रुपये जरी लागतील तरी तुम्ही बसवून घ्या. आणि तुमच्या सेफ्टीसाठी जर असेल तर तुम्हाला हे नक्कीच बसवावं अशी तर माझी इच्छा आहे. मी पण आता बसवणार आहे लगेचच, थोड्या दिवसात, येणाऱ्या दिवसात तुम्हाला आपल्या गाडीवर ही नंबर प्लेट दिसेल. तर धन्यवाद मित्रांनो. इथपर्यंत जर माझ्याकडून तुम्हाला काही माहिती भेटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.